नमस्कार मंडळी, ही कथा आहे मराठी रसिक जनांना शृंगार आणि सौंदर्य शिकवणाऱ्या नाट्यकर्मीची। मंडळी, ही संघर्ष गाथा आहे नेत्र सुखद नाटकाची वैभवशाली परंपरा निर्माण करणाऱ्या एका ध्येय वेड्या नटाची। मंडळी, ही विजय गाथा आहे त्या एका कलाकाराची ज्याने टाळ्या आणि वन्स मोरचा अखंड सुखद पाऊस अनुभवला। मंडळी, ही कथा आहे त्या देशसेवकाची ज्याने नाटक हे देशसेवेसारखंच करायचं, भले आपण कंगाल राहू पण कलेला वैभव मिळवून देऊ असं ठरवणाऱ्या त्या एका कलाकाराची। मंडळी, ही व्यथा आहे त्या शिष्याची ज्याने गायकाने केवळ गाणं गायचं नसतं तर गाणं व्हायचं असतं हे आपल्या गुरूंची शिकवण आयुष्यभर जपली। केवळ सुरात विरघळून गाणं म्हणणं महत्वाचं नाही, तर तो सूरच स्वतः होणं महत्वाचं हे आपल्या गुरूंनी दिलेली शिकवण आयुष्यभर नवे अंतिम श्वासापर्यंत जगणाऱ्या त्या नटश्रेष्ठाची, एका निरागस लोभस सुराची। तो लोभस सूर म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस, म्हणजेच बालगंधर्व। जीवनाचे नानाविध रंग, जीवनाचे नानाविध रंग, नवे दृष्टिकोन, नव्या अशा वेगळ्या वाटा, एक जीवन राग चैतन्य देणारा, एक जीवन राग ना उमेद करणार आहे, कधी ओढ लावणाऱ्या लोभस वाटा तर कुठे परतीचे दोर समूळ नष्ट करणारे चढण घाट, गहन गूढ अंधार वाटा, गहन गूढ अंधार वाटा तरीही जाणवणाऱ्या प्रकाश वाटा, सप्तरंगांची उधळण करणाऱ्या प्रकाश वाटा, बेहोश रंग, बेधुंद रंग, जीवन रंग, बेहोश रंग, बेधुंद रंग, जीवन रंग। अर्पण पत्रिका, ज्यांनी संगीत रंगभूमीसाठी आपलं आयुष्य दिलं अशा सर्व ज्ञात अज्ञात रंगकर्मींना आदरपूर्वक अर्पण। नमस्कार, वाजन वेडच्या जीवन रंग मध्ये मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून प्रेमाने स्वागत करते। मंडळी, 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिन। त्या निमित्तानं मी असं ठरवलं होतं की दर महिन्याच्या 27 तारखेला एका चरित्र किंवा आत्मचरित्राची तुम्हा सगळ्यांना ओळख करून द्यायची। जी चरित्र किंवा आत्मचरित्र आजपर्यंत वाचली आहेत त्यांच्या संदर्भात काहीतरी बोलायचं आणि त्या पुस्तकांची ओळख करून द्यायची, विशेषतः नाट्यकर्मींची। कारण जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ते ठरवलंय म्हटल्यानंतर नाट्यकर्मींविषयी बोलावं, त्यांचं यश अपयश, संघर्ष आणि विजय हे सगळंच त्यांच्या त्या चरित्र किंवा आत्मचरित्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करायचं असं ठरवलं होतं। आणि ही जर का सुरुवातच आहे, हा त्याचा पहिला भाग आहे आणि सुरुवात करायची आहे आणि नाट्यकर्मींपासून सुरुवात करायची असेल तर त्यासाठी बालगंधर्वांसारखी श्रेष्ठ व्यक्ती दुसरी कोण असू शकतं ना। आणि म्हणूनच आजची ही सुरुवात जी आहे ती अभिराम भडकमकर लिखित असा बालगंधर्व ही चरित्रात्मक कादंबरी याची मी ओळख तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। बालगंधर्वांचीच का, एक तर ते नाट्यकर्मी आहेत, त्यांचा संघर्ष, त्यांचं यश अपयश हे खूप वेगळं आणि वेगळ्या उंचीवरचं आहे। आणि दुसरं, जून महिन्यापासून का, तर 26 जून हा बालगंधर्वांचा जन्मदिन आणि म्हणून पहिला भाग हा जून महिन्यात बालगंधर्वांच्या या चरित्रात्मक कादंबरीपासून मी करणार आहे। मंडळी, बालगंधर्वांवर काही पुस्तकं उपलब्ध असूनही असा बालगंधर्व ही चरित्रात्मक कादंबरी मी तुमच्या बरोबर शेअर करायला का निवडली आहे याला एक खास कारण आहे। ते कारण कोणतं हे मी कधीतरी मध्ये बोलताना सांगेनच, पण आता आपण बालगंधर्वांचं आयुष्य कसं होतं, त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी, त्यांचे संघर्ष, त्यांचे विजय याविषयी थोडं समजून घेऊया। मंडळी, बालगंधर्वांनी असं का ठरवलं असेल
की नाटक हे देशसेवेसारखंच करायचं, भले आपण कंगाल होऊ पण कलेला आश्रय मिळवून देऊ, कलेला वैभव मिळवून देऊ, असं बालगंधर्वांनी का ठरवलं असेल? असं काय घडलं की नाटकासंबंधी बालगंधर्वांनी असा निर्णय घेतला? तो प्रसंग मी तुम्हाला सांगते. खूप इंटरेस्टिंग प्रसंग आहे. इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा खूप मोठी एक ऐतिहासिक घटना त्या मागे आहे. ती घटना, तो प्रसंग मी तुम्हाला सांगते. पण तो प्रसंग सांगण्यापूर्वी माझी नेहमीची अत्यंत प्रेमळ आणि नम्र विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज लाईक करा, त्यावर कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तो प्रथम सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा. मंडळी, पुस्तक वाचन, विशेषतः चरित्र, आत्मचरित्र वाचणं, ते समजून घेणं हे खूप मोठं आनंदाचं असतं की जसं आपल्याला मुलाखती ऐकायला आवडतात. मुलाखतीला लिमिटेशन्स असतात ना, पण चरित्रात, आत्मचरित्रात त्याहून अधिक काहीतरी सांगितलेलं असतं आणि तेच मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात देखील आनंदाने आवर्जून शेअर करा. मंडळी, तो प्रसंग असा की किर्लोस्कर नाटक कंपनीचा संगीत शारदा या नाटकाचा नाशिकला प्रयोग होता. तो दिवस होता 19 डिसेंबर 1909 आणि या नाट्य प्रयोगाला खास आमंत्रण होतं ते नाशिक जिल्ह्याचा त्यावेळचा कलेक्टर जॅक्सन याला. जॅक्सन हा नाट्यप्रेमी आणि म्हणून तो आवर्जून या प्रयोगाला येणारच होता. सगळेच जण जॅक्सनची वाट पाहत होते, पण तो यायला थोडा उशीर होता, त्यामुळे नाटक सुरू झालं होतं. उत्तम पद बालगंधर्वांची रंगत होती. सगळे प्रेक्षक कमालीचे खुश होते आणि तेवढ्यात जॅक्सनची एंट्री झाली. जॅक्सन येताच एका तरुणाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि क्रूर कर्मा जॅक्सन लगेच मारला गेला. नाटक थांबलं. बालगंधर्वांनी पद गायची थांबवलं, पण त्यांचं लक्ष गेलं ते त्या समोरच्या तरुणाकडे. तो ताठ मानेने उभा होता. पळून न जाता ताठ मानेने तो तरुण तिथेच उभा होता आणि बालगंधर्वांकडे त्यांनी प्रखर नजरेने पाहिलं. बालगंधर्वांना असं वाटलं की तो तरुण त्याच्या नजरेतून आपल्याला जाब विचारतोय की इथे प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातलाय, या गोऱ्या उंदरांनी त्या निमित्ताने आपल्याला हैराण करून सोडले. भारत माता इथे आपल्या बंदिवासात आहे आणि तुमचं हे काय चाललंय गाणं बजावणं. मंडळी, त्या तरुणाच्या प्रखर नजरेने बालगंधर्वांच्या मनात कमालीची अपराधीपणाची भावना निर्माण झाली. बालगंधर्वांना शरम वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्या या भावना त्यांचे सहकलाकार नाना जोगळेकर यांना बोलून दाखवल्या. त्यांचा गळा अगदी दाटून आला, पण त्यावर त्या नाना जोगळेकरांनी त्यांना खूप गोष्टी समजावून सांगितल्या. मंडळी, तुम्हाला सांगू, हा हत्येचा प्रसंग, या प्रसंगापासून ते नाना जोगळेकरांनी बालगंधर्वांना काही गोष्टी समजावून सांगणं, ते त्यांचे जे संवाद आहेत त्या संवादातला आनंद, किंवा मुळात ही हत्या हा गंभीर प्रसंग आणि या गंभीर प्रसंगातलं गांभीर्य अजून समजून घ्यायचं असेल, किंवा बालगंधर्वांची त्यावर झालेली मानसिक अवस्था, हे सगळं समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष हा प्रसंग ना वाचणं गरजेचं आहे. कारण इथे जे संवाद लिहिलेत नाना जोगळेकरांनी, बालगंधर्वांना जे काही सगळं सांगितलं, ते संवाद खूप वाचण्यासारखे आहेत. म्हणजे त्या दोघातलं ते जे सगळं आहे, हा प्रसंग इतका उत्तम मांडलाय. म्हणजे ही अभिराम भडकमकर यांच्या लेखनाची ताकद आहे की हे सगळं वाचताना ते संवाद आहेत ना, ते आपल्याला असे ऐकू येतात किंवा दिसतात. नाना जोगळेकर, बालगंधर्व हे सगळे आपल्याला असे दिसायला लागतात. इतकं छान हा सगळा प्रसंग मांडलाय आणि याचा जर का आनंद घ्यायचा असेल तर हे सगळं प्रत्यक्ष वाचणं गरजेचं आहे.
ते हे म्हणून तुम्ही प्रत्येकाने आवर्जून ही कादंबरी वाचा आणि तेव्हाच तुम्हाला याचा आनंद मिळेल. नाना जोगळेकरांनी जे बालगंधर्वांना अनेक गोष्टी काही सांगितल्या, त्यातल्या काही गोष्टी महत्वाच्या अशा की स्वतः नाना नाटकात कसे आले. तर त्यांना लोकमान्यांनी सांगितलं की तुम्ही नाटकात जा. खरं तर नाना जोगळेकर हे वकिलीचं शिक्षण घेतलेले, पण टिळकांनी त्यांना नाटकात जायला सांगितलं की कलेची सेवा करणं म्हणजे सुद्धा देशसेवा केल्यासारखीच आहे. किंवा हे क्रांतिकारक आहेत, ते स्वराज्य मिळवून देतील, पण या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करणं ही कलाकारांची जबाबदारी आहे. क्रांतिकारकांचं शस्त्र पिस्तूल आहे, पण कलाकारांचं शस्त्र, आपलं शस्त्र नाटक आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी नाना जोगळेकरांनी बालगंधर्वांना समजून सांगितल्या. आणि मग तेव्हा बालगंधर्वांना त्यांच्या मनात असलेली कुठेतरी अपराधीपणाची भावना होती, ती थोडी कमी झाली. त्यांना थोडं समाधान वाटलं की हे सगळं असं टिळकही सांगू शकतात. टिळकांनी सांगितलंय, कारण टिळक बालगंधर्वांना खूपच आदर्श होते. टिळकांचा आदर्श होता बालगंधर्वांसाठी. आणि त्यामुळे बालगंधर्वांनी असा विचार केला की टिळक ज्या अर्थी हे सांगतायत, तेव्हा यात आपण हे नाटक करतोय, गाणं बजावतोय, यात अपराधी वाटण्यासारखं काहीच नाही. आणि तेव्हा मग बालगंधर्व नानांना म्हणतात की नाना, आपण नाटक देशसेवेसारखंच करायचं. भले आपण कंगाल राहू, पण कलेला वैभव मिळवून देऊ. असा हा प्रसंग आहे. मंडळी, ही हत्या ही एक खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे. आपण ते शाळेतच शिकलो. या ऐतिहासिक घटनेने बालगंधर्वांना काय दिलं ते फार महत्वाचं आहे. की या ऐतिहासिक घटनेला एवढ्या लहान वयातच, म्हणजे नट म्हणून आयुष्य सुरू होतानाच एवढ्या मोठ्या ऐतिहासिक घटनेला सामोरं जावं लागलं. हा एक प्रकारचा मानसिक संघर्षच होता. पण या मानसिक संघर्षानेच बालगंधर्वांना अत्यंत लहानपणीच म्हणूया आपण, म्हणजे आयुष्य सुरू होतानाच एक कळलं, ते म्हणजे कलेचं प्रयोजन आणि जगण्याचं कारण. हा फार मोठा धडा, हे फार मोठं लाईफ प्रिन्सिपल या हत्येने बालगंधर्वांना मिळालं. मंडळी, आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. याचं कारण असं की बालगंधर्वांचं आयुष्य, त्यांचं यश अपयश हे भरपूर आहेत आणि भरपूर काय म्हणूया आपण, भरपूर प्रसंगांनी, घटनांनी असं त्यांचं आयुष्य भरलेलं आणि भारलेलं आहे. ते सगळं एका भागात सांगणं शक्य नाही, त्यामुळे आपण आज इथेच थांबूया. मात्र इथे थांबण्यापूर्वी एका व्यक्तीचं नाव घेणं फार गरजेचं आहे, कारण त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय हा भाग पूर्ण करणं योग्यच ठरणार नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे जॅक्सनची हत्या करणाऱ्या त्या तरुणाचं नाव काय, त्या क्रांतिकारकाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण ही ऐतिहासिक घटना आपण शाळेतच शिकलोय. त्या तरुण क्रांतिकारकाचं नाव मंडळी अनंत कान्हेरे. अनंत कान्हेरे यांचं त्यावेळी वय अवघं 18 ते 19 वर्षांचं होतं. आणि एवढं मोठं धाडस देशसेवेसाठी, देशप्रेम, देशभक्ती म्हणतात ती ही अशी. आणि ही अशी देशभक्ती बालगंधर्वांनी साक्षात समोरून पाहिली आणि ते घडले एका वेगळ्या अर्थाने, असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, बालगंधर्व आणि अनंत कान्हेरे या दोघांनाही अत्यंत मनापासून त्रिवार वंदन करून आजचा भाग मी इथेच थांबवते. तुम्ही हा भाग शेवटपर्यंत बघितलात यासाठी मनापासून धन्यवाद. आणि एक परत नम्र विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा. धन्यवाद.